युद्धजन्य परिस्थितीचा सर्वात मोठा फटका व्यावसायिक सिलेंडरला मिळालेला आहे. आपण आता आहोत रत्नागिरी शहरातील स्टँड एसटी स्टँड परिसरात. आपण आहोत. या ठिकाणी सकाळच्या वेळेत ह्याच ठिकाणी फक्त नाश्ता मिळतो, त्या ठिकाणी नाश्ता मिळतो, पण या ठिकाणी गर्दी देखील आपण बघत आहोत. पण आता व्यावसायिक सिलेंडर गेल्या काही दिवसापासून मिळत नसल्यामुळे इथल्या नागरिकांनी किंवा इथल्या छोट्या टपरीधारकांनी स्टोव्हवर आपला गॅस पेटवलेला आहे. स्टोव्हवर आपला स्टोव पेटवून चहा करतायत की प्रवाशांना किंवा इथल्या येणाऱ्या ग्राहकांना मिळावा यासाठी ते घरातूनच वस्तू बनवतात आणि मग ते विकतात. आणि आपल्यासोबत इथले छोटे टपरी व्यावसायिक आपल्यासोबत आहेत. आता काय परिस्थिती आणि आता सिलेंडर मिळत नाही, पण तुम्ही आता स्टोव पेटवलेला आहे, डिझेलचा स्टोव पेटवलेला आहे, काय परिस्थिती आहे नक्की? त्यांचा परिस्थिती नाही, गॅस संपलेला आहे सर्व. गॅस एक दिवस जाम मिळेल आम्हाला. त्यासाठी आम्ही स्टोर तयार केले. स्टोव्हवर आता चहा ठेवलेली आहे. चहा ठेवून आता काय बारीक सारीक पदार्थ आम्ही याच्यात बनवणार. त्यासाठी गिरायकांची खूप थांबवली पाहिजे. आम्ही येतो लांबून आहे, त्याच्यामुळे आता काही पर्याय निवडलेला आहे स्टोचा. पण आपल्या इथे सकाळच्या वेळेस तुमच्या इथेच नाश्ता मिळतो, म्हणजे ह्या सर्व स्टँडच्या परिसरात टपरीधारकांमध्ये नाश्ता मिळतो. पण आता जर सिलेंडर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही स्टोवचा उपयोग केलाय, पण पदार्थ जे तुम्ही घरून बनवता ते मग गार होत असतील किंवा मग त्याला प्रवाशांचा किंवा ग्राहकांचा त्यासाठी स्टोव आम्ही तयार केला आहे गरम करण्यासाठी. गरम वगैरे सर्व आम्ही स्टोर करतो. काय वडापाव वगैरे काढायचा आता काय बंद होणार, वडापाव काहीच येऊ शकत नाही. चहा वगैरे असं मिसळ याच्यात गरम करणार. साधा राईस आम्ही बनवणार आहे. कसला शेजून राईस बनवतो. आता साधा राईस मध्ये जेवण वगैरे नाही असं करतो. त्याशिवाय भजी वगैरे काढतो. ते काय गॅस संपल्यामुळे आता बंद होणार. ते पण गिरायक सोय कशी काय करायची आता बघायला. नक्कीच. म्हणजे आता आम्ही नक्की करायचं तरी काय, कारण जर गॅस सिलेंडर आम्हाला पूर्णपणे मिळत नाही आणि आम्ही फक्त स्टोव्हवर जर आमचा मग वडापाव असेल, हे सगळे पदार्थ आमचे बंद होणार. मग फक्त मिसळ किंवा असे चहावर आम्ही टपरीवर गरम करून आम्ही देण्यासाठी प्रयत्न करत असणार. प्रशासनाने आम्हाला लवकरात लवकर सिलेंडर द्यावा हीच आमची आता प्रशासनाकडे हाक आहे, असं या काकाने आपल्याला सांगितलेलं आहे. तन्मय दाते, LS मराठी न्यूज, रत्नागिरी.